नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज मिळणार असून महाराष्ट्रात दरवर्षी आता विजेचे बिल कमी होणार आहे अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळणार आहे। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे, पण किती लोकांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आर्वी येथे बोलताना त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देण्याची घोषणा केलेली आहे। तसेच महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा आता मिळणार आहे। महाराष्ट्र देशात पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने विजेचे बिल दर 5 वर्षांनी कमी करून दाखवले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले। दरम्यान या ठिकाणी आमदार खासदारांनी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तर महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिल कमी होणार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे। त्या ठिकाणी लोअर वर्धा प्रकल्पावर 500 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारलेला जात आहे। वर्धा जिल्हा सौर ऊर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण होईल आणि तर नेरी मिर्झापूर गावाला संपूर्ण ऊर्जा येण्यात आलेली आहे, असं त्या ठिकाणी ते म्हणाले। तर शेतकऱ्यांनी दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती। 80% महाराष्ट्रात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल। विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा नक्कीच होईल। विहिरींची पातळी वाढेल। आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, असा संभाव्य धोकाही फडणवीसांनी बोलून दाखवलेला आहे। तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यांनी सांगितलेलं आहे। तर आता लवकरच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता हे महत्त्वाचं आहे। तशी नियमाने 12 तास द्यायला पाहिजे होती, पण 10 तास का होईना आता त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांसाठी वीज देत आहे।